महत्त्वाची बातमी पुणे अपघात प्रकरणासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। पुणे अपघात प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना आपण बघतोय। बाल हक्क कोर्टानं निकाल राखून ठेवलेला अत्यंत महत्त्वाची बातमी। बाल हक्क कोर्टानं निकाल आता राखून ठेवलेला आहे। पुण्यातील कार अपघात प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विशाल अग्रवालला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्याच सगळ्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। बाल हक्क कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की जवळपास 12 वाजल्यापासून ही सुनावणी सुरू होती आणि यामध्ये आरोपी वेदांत अग्रवालचे वकील प्रशांत पाटील यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केलेला होता आणि तो अल्पवयीन आहे हे कोर्टाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की पोलिसांनी सुद्धा आपली बाजू कोर्टामध्ये मांडलेली आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद आता पूर्ण झालेले आहेत आणि कोर्टानं या सगळ्या प्रकरणातला निकाल आता राखून ठेवलेला आहे। संध्याकाळी 4 नंतर कोर्ट आपला निर्णय देणार आहे। वेदांत अग्रवाल अल्पवयीन की प्रौढ या संदर्भातला निकाल जो आहे तो संध्याकाळी 4 नंतर न्यायाधीश मिनल परदेशी यांच्या कोर्टाकडून दिला जाईल आणि त्यानंतर पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे पोलिसांची हे स्पष्ट होईल। मात्र आता आरोपींचे वकील प्रशांत पाटील हे कोर्टातून बाहेर आले। आरोपीला सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे। सुनावणी संपलेली आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झालेले आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय की आरोपी वेदांत अग्रवालकडून प्रशांत पाटील यांनी जवळपास 1.5 तास युक्तिवाद केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी सुद्धा आपली बाजू जी आहे ती सरकारी वकिलांच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणातला आता निकाल जो आहे तो कोर्टानं राखून ठेवलेला आहे। पुण्याच्या बाल हक्क न्यायालयासमोर ही सगळी सुनावणी सुरू होती। काल परवा दिवशी ॲक्सिडेंट नंतर ज्यावेळी पहिल्यांदा वेदांत अग्रवालला हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचा निकाल दिलेला होता कोर्टाने आणि त्यानंतर त्याला जी कमी शिक्षा दिलेली होती त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कोर्टासमोर अर्ज केला की आरोपी अल्पवयीन म्हणून ग्राह्य न धरता तो प्रौढ म्हणून ग्राह्य धरला जावा आणि कायदेशीर कारवाईची परवानगी आम्हाला द्यावी आणि त्यानंतर आजची सुनावणी जी अत्यंत महत्त्वाची आहे ती आता पूर्ण झालेली आहे। आरोपीचे वकील त्याचबरोबर सरकारी पक्ष म्हणजे पोलिसांचा पक्ष दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे। संध्याकाळी 4 नंतर या संदर्भातला निकाल जो आहे तो देण्यात येणार आहे। आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। थोड्याच वेळामध्ये त्यांना सुद्धा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि यासाठी वेदांत अग्रवालचे जे वकील आहेत प्रशांत पाटील तेच विशाल अग्रवाल यांची सुद्धा बाजू कोर्टामध्ये मांडणार आहे। त्यामुळे इथली सुनावणी पूर्ण झाल्यामुळे ते थोड्याच वेळामध्ये आता तिथल्या कोर्टामध्ये जातील, विशाल अग्रवाल यांची सुद्धा बाजू मांडतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते कोर्टामध्ये येतील। संध्याकाळी 4 नंतर पुन्हा एकदा न्यायाधीश मिनल परदेशी यांचं कोर्ट बसेल आणि त्यानंतर दोन्ही बाजूचे जे काही युक्तिवाद झालेले आहेत ते युक्तिवाद लक्षात घेता वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन की प्रौढ या संदर्भातला महत्त्वाचा आदेश कोर्टाकडून दिला जाईल आणि त्यानंतर जर वेदांत अग्रवाल हा प्रौढ आहे आणि अशा पद्धतीचा निर्वाळा किंवा आदेश जर या कोर्टाने दिला, बाल हक्क न्यायालयाने दिला तर मात्र पोलीस तातडीने वेदांत अग्रवाल याला ताब्यात घेऊ शकतात आणि त्यानंतरची पुढची कायदेशीर कारवाई करू शकतात। जर संध्याकाळी उशिरापर्यंत हा आदेश आला तर वेदांत अग्रवालला आज ताब्यात घेऊन कागदोपत्री अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर उद्या कदाचित त्याला नियमित कोर्टासमोर हजर केला जाईल आणि त्यानंतर त्याची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी सुद्धा पोलिसांकडून प्रयत्न केले जातील। मात्र सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली होती त्यांचं सुद्धा तेच म्हणणं होतं की आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रौढ आहे असे आम्ही अर्ज जो केलेला आहे त्याच्यावरती निर्णय आम्हाला अपेक्षित आहे। मात्र तात्पुरता जो काही रिमांड आहे बाल न्याय हक्काच्या बाजूचं जे काही बाल सुधारगृह आहे तिथे आरोपीला ठेवण्यात यावं आणि या संदर्भातला जर महत्त्वाचा आदेश जो कोर्टाकडून आम्हाला आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रौढ आहे असा जर आला आणि त्यानंतर आम्ही तातडीने त्याला ताब्यात घेऊ, त्यानंतरची पुढची कायदेशीर कारवाई जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत केली जाईल। मात्र आता आपण पाहतो की महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणातली हीच आहे की आरोपी वेदांत अग्रवाल यांचे वकील प्रशांत पाटील यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केलेला होता। त्यानंतर या सगळ्या प्रकरणातले जे काही तपासी अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा कोर्टासमोर काही बाबी ठेवल्या, जी काही कलम वाढवण्यात आलेली आहेत किंवा वेदांत अग्रवाल हा दारूच्या नशेत होता। तर एक